आम्ही अनेक वर्षांनी 2021 मध्ये भेटलो. We met after many years in 2021. आम्ही अनेक वर्षांनी 2021 मध्ये भेटलो. We met after many years in 2021. आज 18 ऑक्टोबर 2025 तारीख आहे. टुडे इज 18th October 2025. आज 18 ऑक्टोबर 2025 तारीख आहे. टुडे इज 18th October 2025. आमचा लग्नाचा वाढदिवस 8 एप्रिल 2026 ला आहे. Our wedding anniversary is on 8th April 2026. आमचा लग्नाचा वाढदिवस 8 एप्रिल 2026 ला आहे. Our wedding anniversary is on 8th April 2026. काल 17 ऑक्टोबर 2025 तारीख होती. Yesterday was 17th October 2025. काल 17 ऑक्टोबर 2025 तारीख होती. Yesterday was 17th October 2025. उद्या 19 ऑक्टोबर 2025 तारीख आहे. Tomorrow will be 19th October 2025. उद्या 19 ऑक्टोबर 2025 तारीख आहे. Tomorrow will be 19th October 2025. माझा वाढदिवस 5 मे ला आहे. My birthday is on 5th May. माझा वाढदिवस 5 मे ला आहे. My birthday is on 5th May. शाळा 10 जून पासून सुरू होते. School starts on 10th June. शाळा 10 जून पासून सुरू होते. School starts on 10th June. आमची परीक्षा 2 मार्च 2026 पासून सुरू होईल. Our exam starts on 2nd March 2026. आमची परीक्षा 2 मार्च 2026 पासून सुरू होईल. Our exam starts on 2nd March 2026. परीक्षा 30 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. The exam is on 30th October 2025. परीक्षा 30 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. The exam is on 30th October 2025. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी आहे. Independence Day is on 15th August. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी आहे. Independence Day is on 15th August. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आहे. Republic Day is on 26th January. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आहे. Republic Day is on 26th January. 25 डिसेंबर रोजी नाताळ आहे. Christmas is on 25th December. 25 डिसेंबर रोजी नाताळ आहे.
Christmas is on 25th December. आपण या महिन्याच्या 21 तारखेला भेटू. We will meet on the 21st of this month. आपण या महिन्याच्या 21 तारखेला भेटू. We will meet on the 21st of this month. आपण पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला भेटायचं का? Shall we meet on the 5th of next month? आपण पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला भेटायचं का? Shall we meet on the 5th of next month? मागच्या महिन्याच्या 22 तारखेला आपण सगळे भेटणार होतो. We were all supposed to meet on the 22nd of last month. मागच्या महिन्याच्या 22 तारखेला आपण सगळे भेटणार होतो. We were all supposed to meet on the 22nd of last month. तू सप्टेंबरमध्ये गणपती उत्सवासाठी घरी आली होती. You came home for the Ganpati festival in September. तू सप्टेंबरमध्ये गणपती उत्सवासाठी घरी आली होती. You came home for the Ganpati festival in September. तुम्ही दिवाळीला 21 तारखेला घरी येताय ना? You are coming home on the 21st for Diwali, right? तुम्ही दिवाळीला 21 तारखेला घरी येताय ना? You are coming home on the 21st for Diwali, right? तू 19 नोव्हेंबरला नेहाच्या लग्नाला येणार आहेस का? Are you coming to Neha's wedding on November 19? तू 19 नोव्हेंबरला नेहाच्या लग्नाला येणार आहेस का? Are you coming to Neha's wedding on November 19? बरं, गुरुवारी 23 तारखेला भेटू. Well, see you on Thursday the 23rd. बरं, गुरुवारी 23 तारखेला भेटू. Well, see you on Thursday the 23rd. तो कार्यक्रम 20 मार्चला आहे. That event is on March 20th. तो कार्यक्रम 20 मार्चला आहे. That event is on March 20th. आपण 29 डिसेंबर ते 5 जानेवारी फिरायला जायचं. Should we go on trip from December 29 to January 5? आपण 29 डिसेंबर ते 5 जानेवारी फिरायला जायचं. Should we go on a trip from December 29 to January 5? भारतातील आर्थिक वर्ष चालू वर्षाच्या 1 एप्रिलपासून सुरू होते. The financial year in India begins on 1st April of the current year. भारतातील आर्थिक वर्ष चालू वर्षाच्या 1 एप्रिलपासून सुरू होते. The financial year in India begins on 1st April of the current year. आता पुढच्या वर्षी भेटू. See you next year. आता पुढच्या वर्षी भेटू. See you next year. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
धन्यवाद.